नमस्कार मंडळी. तर हे बघा, सकाळची सगळी कामे आवरून मी देवाच्या पूजेसाठी मस्त अशी माझ्याकडे फुलं होती, तर पटकन माळा बनवून घेतली आणि देवपूजा करून घेतली सकाळची आणि चहा वगैरे घेतला. आणि नंतर माझी माकडे त्यांच्या पप्पांसोबत मस्त कामाला लागले होते. आणि माझ्या घरातली ना सगळ्यात लहानातला लहान मेंबरसुद्धा काम करतो, हा बघा. आणि प्रत्येक कामात त्यांची मदत असते आम्हाला. त्याच्यानंतर मी मस्त असे शेतात गेले. मला पालकची भाजी बनवायची होती. मस्त अशी हिरवी आणि फ्रेश भाजी तोडून आणली आणि बारीक तुकड्यामध्ये कापून घेतली आणि पटकन भाजीसुद्धा बनवूनच घेतली. आणि त्याच्यानंतर भाजी बनवून झाली जातं म्हटलं पटकन भाकऱ्यासुद्धा बनवून घेतल्या. आज भाकर बनवली होती आणि भाकर बनवून लगेच आम्ही जेवणाला बसलो. गरमागरम जेवण करून लगेच मुलांचं आवरून मला जायचं होतं शेतामध्ये. भाजीपाल्याला पाणी द्यायचं होतं आणि फक्त भाजीला एवढंच पाणी द्यायचं होतं मला. आणि ही बघा, आपली कोथिंबीर किती भारी वाढली आहे. आणि आपण केलेल्या मेहनतीला जेव्हा फळ येतं ना, तेव्हा आपल्याला आनंद येतो तो वेगळाच, नाही का. आणि तसं तर माझ्यासाठी माझ्या शेतातलंच भाजीपाला होऊन जातो. बाजारात मी जास्त करून आता तरी आणत नाही बाजारातून भाजीपाला. आणि त्याच्यानंतर अभिसोबत आहे मी इकडची साफसफाई करून घेतली. तसं तर मी इतकं गवत वाढू देत नाही, पण लहान कोंबडींच्या पिलांसाठी इतकं वाढू दिलं होतं. शिकार येतो तेव्हा ते लपून जातात गवतामध्ये. पहिल्यांदाच बाजारातून भाजी आणली असेल ती हिरवी वाटाणे, आणि ते जबीच्या पप्पाने सोडून दिली. आणि त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणासाठी पोळ्या बनवायच्या होत्या. तर दादूची लुडबुड मध्येच होती. त्याला खेळवत पोळ्या बनवून घेतल्या. भाज्या आणि भात आधीच बनवून घेतलं होतं मी. आणि त्याच्यानंतर मला आज भोपळा शिजवायला ठेवायचा होता. तसं तर आमच्याकडे भोपळा रात्री शिजवतात आणि सकाळी मस्त असं उठल्या चहा घेऊन किंवा चहा न घेता सुद्धा खातात. अशी पद्धत आहे आमच्याकडे. जास्त करून आम्ही लहान असताना तसंच करत होते, माझी मम्मी, आई. आणि त्याच्यानंतर मस्त अशी वाटाण्याची भाजी, अशी रस्साळ भाजी केली होती, भात आणि पोळ्या, आणि मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. बाय.